मी कसा झालो वाङ्मयीन आत्मशोधन आचार्य अत्रे भाग 21 प्रकरण 7वे मी नाटककार कसा झालो। सार्वजनिक काकांचे पुतणे कै रावसाहेब जोशी हे सासवडच्या इंग्रजी शाळेमध्ये माझे शिक्षक होते। केवळ नाट्यकलेच्या सेवेसाठी गेली 40 वर्षे नाटके करीत असलेल्या पुण्याच्या प्रसिद्ध सोशल क्लबचे ते एक उत्साही सभासद आणि नट होते। नाट्याचे बीज त्यांनी माझ्या मनात प्रथम रोवले 11 साली। सोशल क्लबच्या मोहनतारा ह्या नाटकामध्ये त्यांनी बैराग्याची भूमिका केलेली मी पाहिली। मी त्यावेळी 13 वर्षांचा होतो। रावसाहेब जोशी हे मोठे कडक शिक्षक होते। शाळेमध्ये आम्हाला त्यांची अतिशय भीती वाटावयाची, म्हणून रंगभूमीवर नट म्हणून मी जेव्हा त्यांना पहिल्याने पाहिले तेव्हा काही वेळ माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना। कोणीही शिक्षक नाटकात काम करील ही गोष्ट त्यावेळी कधीच मला शक्य वाटली नसती आणि त्यातून रावसाहेब जोशांसारखा रागीट आणि शिस्तप्रिय शिक्षक तोंडाला रंग लावून आणि गालाला लांबलचक दाढी चिकटवून बैराग्याचे सोंग करील हे तर मी स्वप्नात देखील खरे मानले नसते। पण ती त्यांची भूमिका बघून मला त्यांच्याबद्दल अतिशय कौतुक वाटले। त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला आणि त्या क्षणापासून मला एकंदर नाटकाबद्दल एकदम विलक्षण आकर्षण वाटू लागले। रावसाहेब जोशांच्या पावलावर पाऊल टाकून आपणही नाटकात काम करायचे असा त्याच वेळी मी मनातल्या मनात निश्चय केला। त्यानंतर थोड्या दिवसांनी मी पुण्याच्या भावे स्कूलमध्ये येऊन दाखल झालो। भावे स्कूलच्या वातावरणात खेळ आणि नाटक ह्यांच्याखेरीज दुसरे काहीच नव्हते। त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना नाटकाचे जितके वेड त्याच्यापेक्षाही शिक्षकांना जास्त वेड। राणा भीमदेव, तुकाराम आणि पन्नारत्न या नामांकित नाटकांचे कर्ते वासुदेव रंगनाथ शिरवळकर हे त्यावेळी भावे स्कूलमध्ये आमचे शिक्षक होते। त्यांच्यामुळे गणपतराव जोशांची शाहू नगरवासी नाटक मंडळी ही आम्हा भावे स्कूलच्या विद्यार्थ्यांना अगदी घरची वाटे। आमचे दुसरे दोघे शिक्षक दामूअण्णा नगरकर आणि बापू रानडे नाट्यकला प्रवर्तक संगीत नाटक मंडळीचे मुख्य सल्लागार होते। किर्लोस्कर नाटकगृहाशेजारी एका भटभुजांच्या दुकानावरल्या लहानशा माडीवर नाट्यकलेची कचेरी होती। या कचेरीच्या दारावर त्या मंडळीच्या दर आठवड्याच्या नाटकांचा एक मोठा रंगीत बोर्ड लावलेला असे। दर बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी रस्त्यावर उभे राहून हा बोर्ड वाचणे आणि आज लीलावती नाटक लागले आहे का सिम्बेलाईन तारा लागले आहे हे पाहणे हा माझा त्यावेळचा अत्यंत आवडता व्यवसाय होता। ज्या ज्या वेळी मी त्या माडीकडे वर बघत असे तेव्हा तेव्हा खिडकीमधून दामूअण्णा नगरकर आणि बापू रानडे या दोघांपैकी कोणीतरी बाहेर डोकावताना मला दिसत असत। त्यामुळे नाट्यकला प्रवर्तक मंडळी ही देखील आम्हाला अगदी जवळची वाटत असे। एवढेच नव्हे तर त्या नाटक मंडळीचे प्रमुख नट रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्याबद्दल भावे स्कूलच्या विद्यार्थ्यांना फारच अभिमान वाटे। बालगंधर्व श्रेष्ठ का सवाई गंधर्व श्रेष्ठ ह्या त्यावेळच्या रिकामटेकड्या वादामध्ये आम्ही नेहमी सवाई गंधर्वाचीच बाजू घेत असू। अर्थात आम्हाला दोघांचेही गाणे समजण्याची त्यावेळी अक्कल नव्हती ही गोष्ट निराळी। वार्षिक संमेलनाच्या वेळी शाळेमध्ये सवाई गंधर्व किंवा त्यांचे गुरु खानसाहेब अब्दुल करीम खा यांचे गाणे हे हमखास व्हावयाचेच। त्याखेरीज शाळेच्या 3ऱ्या मजल्यावर एका अडगळीच्या खोलीत काही प्रौढ आणि माजी विद्यार्थी अभ्यासासाठी राहत। त्यांच्यामध्येही अभ्यासापेक्षा नाटकाच्याच गप्पा अधिक चालत। गोपाळ साठे नावाचे एक विद्यार्थी त्यांच्यामध्ये येत असत। ह्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्राटिका नाटकात प्रतापरावाची भूमिका सही सही गणपतराव जोशांसारखी केली होती। त्यामुळे त्यांच्यावर खुश होऊन गणपतराव आपली मुलगी आणि कंपनी त्यांनाच देणार असल्याची अगदी दाट वदंता त्यावेळी शाळेत पसरली होती। मास्तर कृष्णराव हे त्यावेळी नुकतेच नाट्यकलेत दाखल झाले होते। त्यांचे थोरले बंधू दत्तोपंत फुलंब्रीकर हेही भावे स्कूलचेच विद्यार्थी असल्याने त्या टोळक्यात सामील असतच। त्यांच्याबरोबर स्वतः मास्तरही कधी कधी तेथे येत। या सर्व नाटकी वातावरणाचा परिणाम असा झाला की भावे स्कूलचे विद्यार्थी दरवर्षी आपल्या संमेलनाच्या प्रसंगी एखादे साग्र संगीत नाटक चांगल्या कसलेल्या नाटक मंडळीप्रमाणे करवून दाखवू लागले।
भावे स्कूलचे हे वार्षिक नाटक हा साऱ्या पुणेकरांच्या कौतुकाचा विषय होऊन बसला आणि ते बघण्यासाठी बाहेरची कितीतरी हौशी माणसे नाना तऱ्हेचे वशिले लावून त्यावेळी प्रवेश मिळवीत असत. गावातल्या दुसऱ्या शाळांना नाटकाचे वावडे असे आणि स्त्री भूमिका असलेले नाटक करण्याची तर त्या शाळांची तेव्हा छातीच नव्हती. त्या बाबतीत भावे स्कूल भलतेच पुरोगामी होते. विद्यार्थ्यांनी स्त्री भूमिका करायला शिक्षकाची अगदी सर्रास परवानगी असे. एवढेच नव्हे तर स्त्री पात्रांच्या तालमी कसोशीने घेण्याच्या कामी शिक्षक लोक अगदी जातीने लक्ष पुरवीत. बालगंधर्वांचे बंधू बापूराव राजहंस यांनीही संमेलनाच्या एका नाटकात नायिकेची भूमिका अतिशय उत्तम तऱ्हेने केलेली होती. केंदुरकर गुरव नावाचे एक दुसरे गायक विद्यार्थी होते. सौभद्र नाटकात अर्जुनाची भूमिका ते फारच उत्कृष्ट तऱ्हेने करीत. पुढे बापूराव आणि गुरव हे शाळा सोडून सरळ नाटक मंडळीतच गेले आणि नाट्यसृष्टीत त्यांनी पुष्कळ नाव कमाविले. भावे स्कूलचे दुसरे एक नामांकित नट आणि विद्यार्थी म्हणजे आजचे प्रसिद्ध देशभक्त शंकरराव देव. त्यांनीही त्यावेळी संमेलनाच्या ऑथेल्लो नाटकात मुख्य नायिकेची भूमिका केलेली होती. आज या गोष्टीवर कोणाचा विश्वास तरी बसेल का? हे सारे सांगायचा हेतू हा की भावे स्कूलचे वार्षिक संमेलनाच्या वेळी होणारे नाटक हे त्यावेळच्या आम्हा विद्यार्थ्यांना अगदी वेड लावणारे एक प्रकरण होते. या नाटकात काम करायचा चान्स आपल्याला मिळावा म्हणून विद्यार्थी वर्षभर एकसारखे तळमळत असत. मग मी तरी त्याला अपवाद कसा असेन बरे? एका वर्षी माझीही त्या नाटकात वर्णी लागली की. त्या वर्षी झुंजारराव हे गद्य नाटक होते. त्यात खलनायक जाधवराव ह्यांची बायको जी सारजा तिचे काम माझ्याकडे आले. काम दुय्यम होते, थोडकेसेच होते, पण मी म्हटले अजिबात काम नाही, त्यापेक्षा हे केलेले काय वाईट. मला ऐन केन प्रकारेन नाटकात शिरकाव मिळवायचाच होता. नाटकाच्या तालमी आम्हाला शिरवळकर मास्तरांनी दिल्या. बायकांचा अभिनय शिकवण्याच्या कामात त्यांचा अगदी हातखंडा होता. शाहूनगरवासीमध्ये देखील तेच तालमी देत असत. आमच्या नाटकाचा प्रयोग चांगला झाला. शेवटच्या प्रवेशात जाधवराव सारजेला तरवारीचा वार मारून घायाळ करतो आणि ती मरते. ते मरण्याचे काम मी उत्तम केले. माझा आवाज खणखणीत असल्याने माझ्या मरत्या किंकाळ्यांनी मी सारे किर्लोस्कर थिएटर दणाणून टाकले. तथापि माझ्या त्या अभिनयावर एकदम कोणी खुश होऊन जाईल असे मात्र मला मुळीच वाटले नाही. पण माझे ते काम बघून माझी पाठ थोपटणारा एक आंबट शोकी रसिक मला त्यावेळी तिथे भेटला आणि तोही काही सामान्य माणूस नव्हता. चांगला एका नाटक मंडळीचा मॅनेजर. त्यावेळी किर्लोस्कर नाटकगृहात चित्ताकर्षक नाटक मंडळीचा मुक्काम होता. आम्हाला रंगसाहित्य आणि कपडे त्यांनीच दिलेले होते. नाटक संपवून मी स्टेजवरून असा बाहेर चाललो होतो, तोच तिकडून चित्ताकर्षकचे मॅनेजर वामनराव गोखले आले आणि त्यांनी माझ्या कामाबद्दल मला हसून शाबासकी दिली आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या कंपनीचे कन्या परीक्षण नाटक लागलेले होते, ते पाहावयास ये म्हणून अगत्यपूर्वक सांगितले. त्यावेळी मला किती आनंद झाला असेल हे काही आता शब्दांनी वर्णन करून सांगता यावयाचे नाही. वामनराव माझ्यावर जितके खुश झाले असतील त्यापेक्षा मीच माझ्या स्वतःवर जास्त खुश होऊन गेलो. दुसऱ्या दिवशी रात्री मी एखाद्या कुस्ती जिंकलेल्या पहिलवानाप्रमाणे 2 मित्र घेऊन नाटकगृहात गेलो. वामनरावांनी आम्हाला 3ऱ्या का 4थ्या रांगेत बसविले. चित्ताकर्षक नाटक मंडळीमध्ये माझा केवढा भाव आहे हे प्रत्यक्ष बघून माझे दोघेही मित्र अगदी सपशेल चाट पडले. त्या काळात चित्ताकर्षक नाटक मंडळी ही महाराष्ट्रामधली एक सर्वोत्कृष्ट गद्य नाटक मंडळी समजली जात होती. या मंडळीत रामभाऊ गोखले, रघुनाथराव गोखले, नानबा गोखले, ओबा लिमये आणि काका कंपली यांच्यासारखे एकाहीपेक्षा एक नामांकित नट होते. रघुनाथराव गोखले यांच्यासारखा खूबसूरत स्त्रीनट तर मी आजपर्यंत पाहिलाच नाही. ओबा लिमयांचा गगनभेदी आवाज, काका कंपलींचा बेरकी विनोद आणि नानबा गोखल्यांचा सव्यसाची अभिनय यांना त्यावेळी महाराष्ट्रात जोड नव्हती. पूर्वी ही सारी मंडळी सामाजिक नाटक मंडळीमध्ये होती आणि गणपतराव जोशांच्या खालोखाल शेक्सपियरची नाटके करण्याच्या कामी त्यांनी चांगला लौकिक मिळवला होता. कन्या परीक्षण हे किंग लिअरचे भाषांतर होते.
त्या नाटकाचा त्या रात्री झालेला प्रयोग बघून मी त्या कंपनीवर अगदी आशक होऊन गेलो. विनोदी नट दामूअण्णा मालवणकर यांना मी त्याच प्रयोगात प्रथम पाहिले. त्यांचा डोळा माझ्या नजरेमधून निसटणे शक्यच नव्हते. ते त्यावेळी माझ्याच वयाचे म्हणजे 13-14 वर्षांचे असावेत. त्या प्रयोगात त्यांनी काय भूमिका केली हे आता सांगितले तर हसू येईल. किंग लिअरच्या दरबारात त्याच्या डोक्यावर अब्दागीर धरून मुकाट्याने उभे राहण्याचे काम त्यांनी केल्याचे मला आठवते. मी त्यावेळी माझ्या मित्रांना म्हणालो देखील की किंग लिअरसारख्या राजाने हा चकना नोकर कोठून शोधून काढला बुवा. नाटक संपल्यावर मी वामनरावांचा जेव्हा निरोप घ्यावयाला गेलो तेव्हा बाजूला नेऊन त्यांनी मला हलकेच विचारले, मग काय ठरले? येणार ना तू आमच्या कंपनीत? तो त्यांचा प्रश्न ऐकून तर मी एकदम गारच झालो. म्हणजे कन्या परीक्षण नाटकाला मला त्यांनी जे आमंत्रण दिले होते ते काही माझ्या अभिनयावर खुश होऊन त्यांनी निरपेक्ष प्रेमाखातर दिलेले नसून मी त्यांच्या नाटक मंडळीमध्ये पळून जावे या हेतूने मला त्यांनी निव्वळ लाच दिली होती खरं. तरी म्हटले, हा लेकाचा नाटक मंडळीचा मॅनेजर एकदम माझ्यावर प्रसन्न कसा झाला? नाटकी माणूस एकदम कोणाशी लगट करू लागला म्हणजे त्याच्या पोटात काहीतरी कावा असतो असा जो सामान्यतः समज आहे तो काही उगीच नाही हे त्यावेळी मला पटले. पण मीही काही कमी वस्ताद नव्हतो. मी लाजल्याचा अभिनय करून वामनरावांना म्हणालो, येणार म्हणजे काय प्रश्न आहे काय? कंपनीचा मुक्काम जेव्हा पुण्याहून हलेल तेव्हा मी तुमच्याबरोबर येईन. वडील रागावतील म्हणून इथं मला कंपनीत दाखल होता येणार नाही. वामनरावांना ते माझे म्हणणे खरे वाटले. ते म्हणाले, ठीक आहे, पण रोज नाटकाला येत जा बरे का? आणि यापेक्षा मला तरी दुसरे आणखी काय पाहिजे होते? मला कंपनीची सारी नाटके फुकट पाहायला पाहिजे होती. ती माझी इच्छा पूर्ण झाली. त्या दिवसापासून जवळजवळ 3-4 महिने त्या कंपनीचे एकही नाटक मी सोडले नाही. नरसिंह चिंतामण केळकरांचे तोतयाचे बंड हा त्या कंपनीचा हुकमी एक्का होता. हे नाटक मी चांगले 25-30 वेळा पाहिले असेल. त्या नाटकातले अक्षरनअक्षर मला त्यावेळी तोंडपाठ येत होते. या नाटकाचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला आणि आता स्वतःच्या मनाचे जर मी विश्लेषण केले तर याच नाटकाने माझ्या नाट्यलेखनाचा पाया माझ्या मनामध्ये घातला असे मला कबूल करावे लागेल. त्याप्रमाणे नाट्य काय असते हे मी चित्ताकर्षक मंडळीच्या नटांपासून शिकलो. त्यावेळची दुसरी प्रमुख गद्य नाटक मंडळी म्हणजे महाराष्ट्र नाटक मंडळी ही होय. भाषेच्या उच्चाराच्या आणि आघाताच्या बाबतीत या दोन नाटक मंडळ्यांमध्ये अक्षरशः जमीन आसमानाची तफावत होती. एक केशवराव दाते वजा केले तर महाराष्ट्रातले सर्व गद्य नट ललितामधल्या राक्षस पार्ट्यासारखी मराठी भाषा बोलत असत. साहेब मराठी बोलताना जशा ताना घेतो आणि बोका रागवला म्हणजे जसा घशात गुरगुरतो तशा तऱ्हेने हे लोक मराठी बोलत. गुरांसारखे वाटेल तेथे उगाच ओरडणे म्हणजे अभिनय अशीच जणू काय त्या मंडळीची आपल्या नटांना शिकवणूक होती. त्या बाबतीत चित्ताकर्षक मंडळीची आणि त्यांची मुळी तुलनाच होऊ शकत नव्हती. महाराष्ट्र मंडळीचे नाटक बघून मग चित्ताकर्षक मंडळीचे नाटक बघायचे म्हणजे अक्षरशः जंगलामधून माणसामध्ये आल्यासारखे वाटत असे. याचे कारण चित्ताकर्षकचे नट गणपतराव जोशांच्या स्वाभाविक अभिनयाच्या परंपरेत तयार झालेले होते. महाराष्ट्राचा नटवर्ग कोणत्या अमानुष परंपरेमध्ये तयार झालेला होता हे परमेश्वरालाच ठाऊक. भावे स्कूलमध्ये मी एकंदर 4 वर्षे होतो. या 4 वर्षात मिळतील तेवढी नाटके फुकटात पाहण्याचा मी अगदी सपाटा लावला. चित्ताकर्षकची नाटके मी कशी पाहिली ते आत्ताच सांगितले. त्याखेरीज शिरवळकर मास्तरांच्या वशिल्याने मी गणपतराव जोशांची नाटके पाहिली आणि ड्रॉइंग मास्तर बापू रानड्यांच्या ओळखीने सवाई गंधर्वांची नाटके पाहिली. त्याशिवाय केशवराव भोसले, दत्तू हल्याळकर यांचीही नाटके अनेक लटपटी खटपटी करून पाहायचे मी सोडले नाही. एवढेच काय, पण पुण्यातल्या टिनपॉटच्या दुकानदारांनी त्यावेळी खजिनदार नाटक मंडळी काढलेली होती. ही मंडळी चंद्रकांत, नूरजहान, समयांचा नाच, संगीत सत्यनारायण वगैरे तमाशेवजा नाटके करीत असे. त्यांचा हिरो रघुनाथ म्हणून एक होता. हा पुण्याच्या बहुजन समाजात गणपतराव जोशांइतका लोकप्रिय असे.
रंगभूमीवर प्रवेश करताच तो अशी काही एक विलक्षण उडी मारीत असे की साऱ्या थिएटरात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट उठे आणि थिएटर कोसळून पडते की काय असे वाटे. या रघुनाथचीही मी अनेक कामे पाहिली. माझा वशिला लागू शकला नाही तो फक्त किर्लोस्कर आणि गंधर्व नाटक मंडळांमध्ये. म्हणून या कंपन्यांची नाटके मी किर्लोस्कर नाटकगृहामधील चहाच्या हॉटेलात बसून ऐकली. कोणत्या नटाचे कोणते पेटंट पद कोणत्या वेळी सुरू होई याचे टाइम टेबल माझ्या डोक्यात ऐकून ऐकून नक्की झालेले होते. त्याप्रमाणे ही पदे सुरू व्हायच्या सुमारास मी हॉटेलात येऊन दाखल होई. एक चहाचा कप आणि एक प्लेट भजी एवढ्या आधारावर अर्धा पाऊण तास तरी हॉटेलात बसता येत असे. आतून गाणाऱ्या पात्राला प्रेक्षकांनी वन्स मोर दिला की आपण हॉटेलात बसलो आहोत हे साप विसरून मीही वन्स मोरच्या गर्जनेत सामील होत असे. खरोखरच नाटकाचा नाद ही एक विलक्षण चीज आहे. हा नाद पुरविण्यासाठी महाराष्ट्रातल्या दरिद्री आणि हौशी लोकांनी काय काय युक्त्या प्रयुक्त्या त्या काळी लढवल्या असतील याची माझ्या या लहानशा उदाहरणावरून कल्पना करता येण्यासारखी आहे. आणि खरोखरच मराठी रंगभूमीचा तो काळच असा होता की त्यावेळी कोणालाही नाटकाचे वेडच लागले असते. उत्कृष्ट नाटककार आणि उत्तमोत्तम नट यांचे एक विलक्षण पीकच त्यावेळी महाराष्ट्रात आलेले होते आणि त्यामुळे नाट्यकला अगदी वैभवाच्या शिखराला जाऊन पोहोचलेली होती. अशा भाग्यशाली काळात जन्माला आलेला कोणीही भावनाप्रधान माणूस नाटकाच्या कसल्या ना कसल्या तरी नादाने झपाटला न गेला असता तरच आश्चर्य होते. प्रेक्षक म्हणून मी नुसती नाटकेच पाहत होतो असे नव्हे, तर त्याच बरोबर नट होण्याचे माझे गावठी प्रयोगही चालू होते. पुण्याला नाटके पाहायची आणि सासवडला जाऊन जुन्या शाळेच्या संमेलन प्रसंगी ती करून दाखवावयाची हा आम्ही सतत 4 वर्षे शिरस्ता ठेवलेला होता. प्रोफेसर वामनराव काळ्यांच्या विक्षिप्त रावात चिकट भटाचे, तोतयाचे बंडात बगम भटाचे, नरवीर मालुसरे या नाटकात सूर्याजीचे आणि फाल्गुनरावाचे अशा एकंदर 4 भूमिका मी केल्या. हे नाटकाचे प्रयोग आम्ही सरदार पुरंदऱ्याच्या वाड्यात करीत असू. सबंध हिंदुस्थानात या वाड्याएवढा प्रचंड वाडा नसेल. पुण्याचा शनिवार वाडा चौपट उंच झाला तर कदाचित ह्या वाड्यासारखा दिसू शकेल. आतमधल्या एका भव्य चौकात आम्ही स्टेज उभारीत असू. हे स्टेज बांधणे आणि रंगीत पडदे रंगविणे ही कामे देखील मी आणि माझे 1-2 मित्रच करीत असू. कारण चित्रकलेमध्येही आम्ही चांगलेच तयार होतो. फक्त आमच्या तोंडाच्या रंगोटीसाठी पुण्याहून स्पेशल सोशल क्लबचे श्री दादासाहेब फाटक किंवा पैसा फंड रानडे हे येत असत. तालुक्यातले शेकडो लोक हे आमचे नाटक पाहावयाला जमत असत. जणू काही त्या भागातला तो एक वार्षिक नाट्य महोत्सवच होता. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.